की शाळेमध्ये शेवटच्या बाकावर आपण दोघे बसायचो आणि सगळ्या शिक्षकांच्या हिटलिस्ट मध्ये आपणच पहिला असायचो. की शाळेमध्ये सगळं केलं पण आपण अभ्यास कधी केला नाही. आर्किमिडीज न्यूटन आपल्या डोक्यात कधी गेला नाही आणि आपल्या आयुष्याची वाट लावणार जो पायथागोरस साला म्हणून सुद्धा कधी मेला नाही. की शाळेमध्ये असताना कुठलीच पोरगी आपल्याकडे बघून कधी हसली नाही. पोटभर जेवून सुद्धा आपण जेवणाची ताटे कधी घासली नाही. आणि तू सोबत असताना मला कशाचीच कमी भासली नाही. हा, त्या काळात खिशामध्ये पैशाची खात्री होती पण तू शेवटपर्यंत माझ्या सोबत असशील मला याची खात्री होती. पण आता आपण मोठे झालो, मनाने मात्र छोटे झालो. आता आपण कधीच एकमेकांना कॉल लावत नाही. वेळ असताना सुद्धा आपल्याला एकमेकांसाठी कधी वेळ घावत नाही. तू कामात आहेस हे मला माहित आहे. तुझी माझी सगळ्यांचीच परिस्थिती वाईट आहे. घरच्या जबाबदाऱ्यांनी घरचं वातावरण टाईट आहे. अरे पण मागं वळून तर बघ मित्रा, तुझ्या या जुन्या मित्राच्या हृदयात अजून राखीव तुझ्यासाठी एक साईट आहे. म्हणून आयुष्यामध्ये काही जरी झालं तरी तू आत्महत्या करू नकोस. रिकाम्या जागा भरल्यागत आयुष्यामध्ये नात्यांच्या जागा भरू नकोस. कारण इथं साथ देणाऱ्यांपेक्षा हात देऊन लाथ देणारे खूप आहेत. तुझ्या समोरून तुझ्या माघारी असे त्यांचे वेगवेगळे रूप आहेत. म्हणून काही जरी झालं तरी आयुष्यामध्ये कधीच कुठल्या चुकीच्या व्यक्तीचा हात धरू नकोस. आणि कधी वाटलंच की आता सगळं संपलं तर तुझ्या या जुन्या मित्राला कॉल करायच्या आधी एक क्षणही विचार करू नकोस.